Good morning, student. Today we are learn the house builder. Your unit number 2, 2.1, 2.2, the house builder. This is the story of the mason who worked for a building contractor, always strove to do this work in perfection. म्हणजे इथे काय सांगितलं की दिस इज स्टोरी, ही गोष्ट आहे ती कोणाची आहे? दी स्टोरी ऑफ अ मॅशन. मॅशन म्हणजे गवंडी. ही मॅशनची म्हणजे गवंड्याची ही स्टोरी आहे. हू वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. जो कोणाकडे काम करत होता? एका कॉन्ट्रॅक्टराकडे घर बांधण्याचं काम करत होता. द मॅशन ऑलवेज ट्रो टू डू हिज वर्क ऑफ परफेक्शन. The mason always works strove to do his work perfection. Always स्ट्रो म्हणजे काय? तर स्ट्रो म्हणजे अगदी झटून काम करणे. As soon as house had been designed by the architect and finalized by the engineer. म्हणजे तो काय करत होता की घराची जशी आर्किटेक्ट म्हणजे जो अभियांत्रिक आहे तो जसा घराचा प्लॅन काढून देत होता त्याप्रमाणे ते काय करत होते? घराचं काम अगदी पूर्णपणे तो करत होता. द कॉन्ट्रॅक्टर विल सेंड फॉर द मॅशन अँड लीव. The contractor will send for the masons and leave the responsibility to building द हाऊस टू हिम. तो कॉन्ट्रॅक्टर काय करत होता? घराची पूर्ण जबाबदारी त्या मॅशन म्हणजे त्या गवंड्याला देत असे. द मॅशन वुल डेम विदाऊट वेस्टिंग एनी टाईम टू स्टार्ट. बघा, द मॅशन वुल डॅन विदाऊट वेस्टिंग एनी टाईम स्टार्ट टू दिस वर्क. ही वुल टेक ग्रेट इंटरेस्टिंग टू हिज वर्क ऑर बिल्डिंग अँड टू डू विथ डेडिकेशन. म्हणजे तो मॅशन काय करत होता की त्याला जे काम दिलेलं आहे ते काम तो अगदी मनापासून करत होता. काम करताना तो जराही आपला वेळ वाया घालवायचा नाही आणि तो जराही आपला वेळ घालवायचा नाही आणि अगदी पूर्ण निष्ठेने तो ते काम करत होता. डेडिकेशन म्हणजे काय? निष्ठा. तो पूर्ण निष्ठेने ते आपले काम करत होता. पुढे ही मेड शुअर दॅट यूज टू बी बेस्ट कॉन्ट्रॅक्शन मटेरियल्स अँड हाय क्वालिटी टू मेजरमेंट ऑफ द वॉल. तो काय करायचा की घराचं काम करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट दर्जाचं माल, त्याचप्रमाणे चांगल्या पद्धतीचे काम, तो भिंत बांधकाम वगैरे उत्कृष्ट पद्धतीने करायचा. डोरवेज आर्केक एक्सेट्रा म्हणजे तो कोणत्याही पद्धतीने त्याच्यात तो तडजोड करायचा नाही. वेअर परफेक्शन अँड हॅव एक्सिलेंट द अपेंडिंग फिनिश द वॉट एव्हर ही बिल्ड. आणि त्यांनी ते घर बांधल्यानंतर त्या घर अगदी परिपूर्ण उत्कृष्ट पद्धतीने उत्कृष्ट दर्जाचं त्याचं ते घराचं काम असायचं. द ओनर टू न्यू हाऊसेस बिल्ड वुल बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन म्हणजे जो घराचा मालक आहे त्याचं काय व्हायचं? पूर्ण समाधान व्हायचं. त्या घराचं बांधकाम केलेलं बघून तो पूर्ण सॅटिस्फाईड व्हायचा. बिकॉज द डिग्लिशियस. झील म्हणजे काय? उत्साह. आणि डिग्निशियस म्हणजे मेहनत. आणि हे सगळं कसं आहे? तर त्या मॅशनची मेहनत आणि उत्साहाचा. बघा, डिग्लिशियस म्हणजे काय? तर मेहनत. आणि झील म्हणजे उत्साह. झील म्हणजे उत्साह. तो उत्साहाने तो काम करत होता. लॉयलिटी अँड पेस्टिजेन्स दॅट ही डिस्प्ले इन हिज वर्क द मॅशन वॉज अ ग्रेट डिमांड. बघा, लॉयलिटी अँड पेस्टिडेन्स. लॉयलिटी म्हणजे काय? की प्रामाणिकपणा. अँड पेस्टिडेन्स म्हणजे त्याची चिकाटी. त्या मॅशनची जी चिकाटी होती त्या चिकाटीमुळे काय असायचं? आणि प्रामाणिकपणा, उत्साह आणि तो निष्ठेने काम करायचा. दॅट ही डिस्प्लेज इन वर्क द मॅशन वॉज अ ग्रेट डिमांड अँड फेच गुड बिझनेस टू कॉन्ट्रॅक्टर. आणि काय असायचं? त्याच्यामुळे काय झालेलं आहे की त्याचा जो उत्कृष्ट प्रकारे जो कार्य करण्याचा भाग होता म्हणजे निष्ठेने करायचा, मेहनतीने करायचा, मन लावून करायचा, ह्या सगळ्यामुळे त्यांनी जे काम केलेलं आहे ते उत्तम दर्जाचं असायचं.
त्यामुळे जो कोणी त्या कॉन्ट्रॅक्टरला त्यामुळेच काय असायचं, हा उत्कृष्ट असा उत्तम दर्जाचा गवंडी असल्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरला अनेक घराचे बांधकामाची ऑर्डरी मिळत होत्या. द मॅशन वॉज ग्रेट डिमांड अँड फेच गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. आणि काय झालेलं आहे, त्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याचं सुंदर असं धंदा चालायचा, कारण त्या कॉन्ट्रॅक्टरला उत्कृष्ट बांधकाम उत्तम पद्धतीने केल्यामुळे त्याला तशा कामाच्या ऑर्डरी मिळायच्या. बघा, सिक्वेंटली अँड द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पोज द मॅशन. आणि काय करायचं, त्यामुळे तो जो कॉन्ट्रॅक्टर होता तो त्याला योग्य पद्धतीने काय करायचा, मोबदला द्यायचा. सफाईदार आणि पूर्णपणे व्यवस्थित काम करायचा. त्याचं प्रवेशद्वार, कमानी इत्यादी मापे विंचूक असायची. बघा, त्यामुळे काय असायचं की तो कॉन्ट्रॅक्टर होता तो त्याला योग्य तो मोबदला देत होता, कारण तो जो गवंडी होता तो उत्कृष्टरित्या उत्तम दर्जाचं काम करायचा आणि सफाईदारपणे एवढ्या निष्ठेने अजिबातही वेळ न घालवता काम करायचा. त्यामुळे काय असायचं की तो कॉन्ट्रॅक्टरही त्याच्यावर खुश असायचा. विथ अ व्हेरी गुड सॅलरी. त्यामुळे तो काय करायचा, कॉन्ट्रॅक्टर त्याला उत्तम अशी सॅलरी म्हणजे पगार द्यायचा. ही कुड मीट द नीड ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाऊट एनी सिक्युरिटी. म्हणजे काय की तो काय करायचा, तो कॉन्ट्रॅक्टर त्याला योग्य तो मोबदला देत असे, योग्य तो पगार देत असे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला कोणतीही चणचण भासत नव्हती. सेक्युरिटी म्हणजे काय, चणचण भासणे. त्याला कोणतीही त्याची सेक्युरिटी म्हणजे चणचण काय करत नव्हती, लागत नव्हती. योग्य पद्धतीने तो काय करायचा, त्याचं ते काम करायचा. पुढे आता आपण बघणं, द मॅशन कंटिन्यू वर्क विथ अ ग्रेट डिव्होशनल ऑफ मेनी इयर्स. आणि अशा पद्धतीने तो जो मॅशन आहे तो म्हणजे तो गवंडी खूप मेहनत सतत असं अनेक वर्ष त्यांनी काम केले. बघा, अनेक वर्ष तो काम करत आहे. टिल ही बिकम ग्रँडफादर. The mason thus continues working with a great devotion for many years. अशा रीतीने तो गवंडी वर्षानुवर्ष एकनिष्ठपणे काम करत होता. टिल ही बिकम अ ग्रँडफादर, देन ही डिसाईड दॅट वॉज टाईम टू रिटायर अँड स्पेंड टाईम प्लेइंग विथ हर ग्रँडचिल्ड्रन्स. आणि मग त्यांनी काय ठरवलेलं आहे की आता आपल्याला काय करायचं आहे, कुठेतरी थांबायला हवं. कारण आता काय झालेलं आहे, त्यांनी बरेच वर्ष असे खूप मेहनतीने काम केलेलं होतं. आणि वर्ष काम केल्यानंतर जेव्हा ते म्हातारे झाले, तेव्हा त्यांची नातवंड झाले, तेव्हा त्यांना असं वाटत होतं की आता आपण काय करायला पाहिजे, आपल्या कामातून निवृत्त व्हायला पाहिजे. रिटायर म्हणजे काय, निवृत्त होणे. आणि निवृत्त होऊन जे काय आपला वेळ आयुष्याचा राहिलेला आहे तो आपल्या नातवंडासोबत घालावं असं त्यांना वाटत होतं. पुढे, बिगिनिंग अ फॉर्म माइल्ड पर्सन ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर फॉर ए डिसिजन टू रिटायर हाऊस बिल्डिंग. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, त्याचा जो निर्णय आहे तो त्यांनी आपल्या म्हणजे आता रिटायर होणार हे त्यांनी आपल्या कॉन्ट्रॅक्टरांना सांगितलेलं आहे. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहार्टेड. त्या कॉन्ट्रॅक्टरला काय झालेलं आहे, खूप दुःख झालेलं आहे. अगदीच काय झालेलं आहे की एवढा चांगला कामगार रिटायर होतो, त्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टर काय झालेला आहे, डिसहार्टेड म्हणजे निराश झालेला आहे. डिसहार्टेड म्हणजे काय, निराश होणे. टू लॉस सच ॲज एक्सलेंट वर्कमॅन अँड अस टू मॅशन टू कंटिन्यू टू हिज जॉब. आणि त्यांनी काय केलेलं आहे की एवढा चांगला कामगार आज निवृत्त होते आणि त्याच्यामुळेच त्याला त्या कॉन्ट्रॅक्टरला चांगला कामाची ऑर्डरी मिळत होत्या, भरपूर पैसाही तो त्याच्यामुळेच कमावत होता. आणि आज तो माणूस निवृत्त होत आहे, त्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टर काय झालेला, निराश झालेला आहे. त्यांनी बरेच प्रयत्न करून त्यांना काय केलेले आहे, काम करण्यासाठी विनंती केलेली आहे. बट ही इज नॉट एविल. परंतु तो काय झालेला आहे, तो कामगार म्हणजे तो मॅशन, तो गवंडी काही तयार होत नाही. नो एविल म्हणजे काय, शेवटी त्याचा काही उपयोग झालेला नाही. द मॅशन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. आणि मग त्या मॅशननी काय केलेलं आहे की आता त्यांनी शेवटी ते नाकार दिलेला आहे की नाही, आता मी काय करणार आहे, निवृत्त होणार आहे. त्यांनी ते पूर्णपणे ठरवलेलं होतं. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स इन द मॅशन टू बिल्ड अ लास्ट हाऊस. शेवटी मग त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्याला सांगितलं की ठीक आहे, आता तू निवृत्त होते तर ठीक आहे, पण एक शेवटचं घर बांधून तू काय कर, निवृत्त हो, अशी त्याने त्याला विनंती केली.
बघा, ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिन्ट साईट. बघा, आणि त्यांनी सांगितलं कन्व्हिंटेड साईट. त्यांनी म्हटलं एक सुंदर असं तू घर बांधून दे आणि शेवटी तू काय आहे निवृत्त हो. ॲज अ स्पेशल फेवर त्यांनी त्याला काय केलेलं आहे, खूपच मला एक उत्कृष्टच शेवटचे एक घर बांधून दे आणि तू निवृत्त हो. द मॅशन ॲग्रीड टू डू विथ हिज ग्रेट रिलेक्चर. आणि त्यांनी काय केलेलं आहे, रिलक्टन्स म्हणजे नाखुशीने तो कामगार, तो गवंडी ते करण्यासाठी तयार झालेलं आहे. रिलेक्टन्स म्हणजे काय, नाखुशीने, म्हणजे त्याला इच्छा नसतानासुद्धा त्यांनी त्याला सांगितलेलं, ठीक आहे म्हणे, तुम्ही सांगताच, खूपच आग्रह करतात, तर म्हणे मी हा काय करतो, एवढं शेवटचं घर बांधतो आणि काय घेतो, निवृत्ती, रिटायरमेंट घेतो. नॉट टू हॅपीली आयदर, म्हणजे खूप काही आनंदाने त्यांनी त्याची ती ऑर्डर स्वीकारली नाही. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. त्या घराचं बांधकाम चालू झालं. इट वॉज मोस्ट ब्युटिफुल डिझाईन हाऊस. आणि घराचं सुंदर असं काय झालेलं आहे, आराखडा तयार केलेला आहे. द हाऊस बिल्ड अ स्टेट साऊथ आफ्टर लोकेशन, म्हणजे बांधकाम अतिशय सुरेख असा आराखडा बनवला. आणि ते घर एका खास अशा जागी निवडलेलं होतं. साऊथ आफ्टर लोकेशन म्हणजे खास जागी निवडले होतं. हाऊ वेअर द मॅशन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हर्ट इन हिज. परंतु तो गवंडी त्या कामात आपलं चित्त गुंतवू शकला नाही. ही डिड नॉट वर्क व्हेरी नॉटली रफली अँड. आणि तो त्याच्यामध्ये आपलं चित्त गुंतवू शकला नाही. अतिशय त्यांनी काय केलेलं आहे, नॉट वर्क रफली, खूप मेहनतीने तो काम करू शकला नाही. पुढे बघा, निष्काळजीपणाने त्यांनी काय केलेलं आहे, त्याचं काम करण्यास सुरुवात केलेली आहे. केअरलेसली विदाऊट इंटरेस्टेड अँड डेडिकेशन, म्हणजे कोणतंही त्यांनी काय केलेलं आहे, ओभडधड निष्काळजीपणाने, निरेच्छेने त्यांनी ते आपले काम सुरुवात केलेली आहे, कामाला सुरुवात केलेली आहे. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज वॉज अ लो क्वालिटी, म्हणजे ते घर बांधण्यासाठी सुद्धा काय केलेलं आहे, अतिशय निकृष्ट दर्जाचं त्यांनी म्हणजे माल वापरलेला आहे, तरीसुद्धा त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. बट ही डिड नॉट केअर, तरी त्यांनी त्याची काळजी केली नाही. ही सिम्पल वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन टू द हास्ट अँड फायनली रिटायर. आणि शेवटी त्यांनी ते घर पूर्ण केलेलं आहे आणि फायनली ते काय झालेले आहेत, निवृत्त झालेले आहे. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सेप्टेड व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर, म्हणजे ते हाऊस जे आहे, ते घर बांधलेलं आहे, ते अपेक्षेपेक्षा काय झालेलं आहे, लवकरच पूर्ण झालेलं होतं. बघा, द हाऊस रफली मेड स्ट्रक्चर, अतिशय ओबडधोबडप्रमाणे ते घर बांधलेलं होतं. वीक वॉल्स, अतिशय कमकुवत अशा त्याच्या भिंती होता. पुअर फिनिश अँड डिड नॉट लाईक गुड ऑल डिझायनर्स, म्हणजे ते चांगलं नक्षीदार असं सुंदर असं ते घर दिसत नव्हतं. एट द मॅशन डिड नॉट केअर, तरीसुद्धा त्या मॅशननी काय केली नाही, त्या गवंडीने त्याचं काही काळजी घेतली नाही. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी टू ही वॉज वेटिंग. आणि शेवटी त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे की तुम्ही सांगितलेलं घर मी आता पूर्ण केलेलं आहे. हँड ओव्हर टू इट की टू होम, आता ते घर पूर्ण झालेलं आहे आणि घराची चावी फक्त तुमच्याकडे द्यायची आहे, असं त्या गवंडीने निर्णय घेतलेला आहे. आणि त्या गवंडीने काय केलेलं आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरला, त्याच्या मालकाला निरोप पाठवलेला आहे. द कॉन्ट्रॅक्टर अराईव्ह टू द साईट, ही हॅड टू फाईल ऑफ लिगल. आणि तो कॉन्ट्रॅक्टर फाईल लिगल डॉक्युमेंट्स ऑन हिज हॅट, तो कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे आणि त्यांनी काही कागदपत्र आपल्यासोबत घेऊन आलेला आहे. बघा, हातात काही कायदेशीर कागदपत्र तो आपल्यासोबत घेऊन आलेला आहे. द मॅशन हॅडेड ओव्हर द न्यू हाऊस कीज टू हिम अवर कॉन्ट्रॅक्टर. त्या मॅशननी काय केलेलं आहे, तो कॉन्ट्रॅक्टर आल्यानंतर त्याच्याकडे नवीन घराची चावी त्याच्याकडे दिलेली आहे. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस, परंतु तो कॉन्ट्रॅक्टर त्या घरात पाहायला पुढे आला नाही. त्याने त्याऐवजी काय केलेलं आहे, बघा, हाऊस टू सी इज इन्स्टेड विथ अ ब्रॉड स्माईल. आणि त्यांनी म्हणजे तो पुढे आलेला आहे, पण त्यांनी काही त्या घरात प्रवेश केला नाही. त्यांनी काय केलेलं आहे, हास्यस्मित करत त्या माणसाकडे ती लिगली कागदपत्र आहेत त्याची फाईल दिली आहे. ही हँडेड ओव्हर द फाईल अलाउंग विथ हाऊस कीज टू मॅशन अँड सेड मी बिंग हॅपी टोन.
आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्या मॅशनला त्याच्या हातात ती लिगली कागदपत्र दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेले आहे ही फाईल घराच्या किल्ल्यासकट गवंड्याकडे सोपवली. अतिशय हर्षभरात स्वरात तो म्हणाला. त्यांनी काय केलेलं आहे, त्या गवंड्याच्या हातात ती लिगली कागदपत्राची फाईल आणि घराची चावी त्याच्याकडे आनंदित होऊन त्याच्याकडे दिलेली आहे. दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ हिज न्यू हाऊस. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, इन युअर नेम. म्हणे ही जी कागदपत्रं आहेत ही तुझ्या ही नवीन घर बांधलेलं आहे, ह्या नवीन घराच्या तुझ्या नावासकट ही कागदपत्र तुला दिलेले आहे. दिस हाऊस इज युअर्स. आणि हे काम काय, हे घर कोणाचं आहे, तुझं आहे. आय हॅड प्लॅनेड इफ ॲज अ गिफ्ट फॉर यू. आणि म्हणे मी ठरवलेलं होतं की तू जेव्हा निवृत्त होशील तेव्हा तुला एक सुंदर असं घर बांधून द्यायचं आणि हे घर जे होतं हे घर मी तुझ्यासाठीच पूर्ण करण्याचं ठरवलं होतं आणि तुझ्यासाठी निवृत्त होण्याची ही भेट होती. कारण जेणेकरून तू आयुष्यभर म्हणे एवढी वर्ष माझ्याकडे काम केलं आणि ते पूर्ण सेवेने पूर्ण निष्ठेने केलं, अतिशय उत्तम दर्जाने केलं. त्यामुळे काय होत होतं, मला उत्कृष्ट अशा ऑर्डरी मिळत होत्या आणि मलाही त्याचा फायदा होत होता आणि त्याचा मोबदला म्हणून तुझ्या आयुष्यभर ही जी काही कष्ट केलेले आहेत त्या कष्टाचा मोबदला म्हणून हे घर मी तुला भेट देत आहे. अशा पद्धतीने आपण द हाऊस बिल्डर हे घर बघितलेलं आहे. धन्यवाद.